आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. पुलाचा कठडा तोडून एसटी बस ओढ्यात कोसळली. 35 प्रवासी जखमी. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी येथील घटना. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी तालुका वाळवा येथे पुलावरून एसटी बस लोखंडी संरक्षक कठडा तोडून ओढ्यात गेल्याने 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात पाठवलं. हा सदर अपघात आज सकाळी 9:15 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दहिवडी डेपोची दहिवडी ज्योतिबा एसटी बस क्रमांक MH34 BT 4203 ही ज्योतिबा देवाला चालली होती. आज सकाळी 9:15 वाजण्याच्या दरम्यान तांदुळवाडी तालुका वाळवा येथील गुरव पुलाजवळ येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे तोडून गाडी 20 ते 25 फूट खोल ओढ्यामध्ये गेली. यामध्ये 35 प्रवासी जखमी झाले आहेत, तर चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. मात्र यावेळी बसमध्ये एकूण किती प्रवासी होते व चालक किंवा प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. घटनेची माहिती मिळताच क्रोडक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने, सहकर्मचारी वर्ग तसेच कासेगाव पोलीस स्टेशनचे हरिश्चंद्र गावडे, शिराळा पोलीस स्टेशनचे जंगम हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. अपघात इतका मोठा होता की गाडीचे चाक 5 फुटावरून मोडून पडला आहे. एसटी बस पडलेल्या ओढ्यामधून वारणा नदीवरून आणलेल्या पाण्याच्या स्कीमच्या पाईप आहेत. हा सकाळी पहाटे 5 वाजता लाईट गेल्यामुळे या पाईपमधून पाण्याचा स्रोत बंद होता. अन्यथा या अपघातामुळे पायपा फुटून येथे पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला असता. यामुळे जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता.